Good morning, student friends. I am Dr. Srimati Khade AB from Department of Biology, Vivekananda Arts and Sardar SD Science College, Aurangabad. Now let us see the lecture number 2 of the chapter Origin and Evolution of Life. आपण पहिलं लेक्चर घेतलं होतं ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफचं. दुसरं लेक्चर पाहूयात आपण दुसऱ्या लेक्चर मध्ये काय आहे. नाउ लेट अस सी द लेक्चर नंबर 2. Now, lecture number 2 contains the Oparin-Haldane theory of chemical evolution of life. In the previous lecture, we will see the various theories of the evolution of life. पहिल्या लेक्चर मध्ये आपण evolution of lifeच्या ज्या काही various theories सांगितलेल्या होत्या त्या theories पाहिल्या. For example, आपण पहिली theory of spontaneous generation, theory of abiogenesis, theory of biogenesis. Then how the theory of biogenesis is proved by the Reddy's experiment and the Louis Pasteur experiment. Now today see the Oparin-Haldane theory of chemical evolution. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचे ओपॅरिन आणि हल्डेन या दोन सायंटिस्टनी वेगवेगळे केमिकल्स हे अर्थवर कसे इव्हॉल्व झाले त्याची वेगवेगळे जे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल, पॉलिमर्स असेल, हे सगळे कसे इव्हॉल्व झाले हे आपल्याला पाहायचं आहे. Oparin-Haldane theory of chemical evolution. Now see the entire process of the chemical evolution is divided into following steps. ही सगळी जी एंटायर केमिकल इव्होल्युशन ची प्रोसेस आहे ही आपण ह्या सगळ्या 7 स्टेप मध्ये डिफरेंशिएट केलेले आहे आपल्या कन्व्हिनियन्स साठी, आपल्याला समजायसाठी. पहिली स्टेप काय आहे? ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स प्रायमरी ऍटमॉस्फिअर. पहिली स्टेप आहे की अर्थ ओरिजिन कसं झालं आणि बेसिक ऍटमॉस्फिअर, प्रायमरी ऍटमॉस्फिअर अर्थवर कसं तयार झालं. दुसरी थेअरी काय सांग, दुसरी स्टेप काय आहे? फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर अँड मिथेन. The simple inorganic molecules like ammonia, water and methane, they are formed. Third step is synthesis of simple organic compound. In the third stage, there is a formation of simple organic compounds from the ammonia, water and the methane. जे सेकंड स्टेजला फॉर्म झालेले आहेत अमोनिया, वॉटर आणि मिथेन, याच्यापासून काय झाले? सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. ती आहे तिसरी स्टेप. चौथी स्टेप आहे फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. चौथी स्टेप कुठली आहे? फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहिल्यांदा सिंपल कंपाऊंड्स लाईक अमोनिया, वॉटर आणि मिथेन तयार झाले, त्याच्यापासून सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. हे सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहे, फॉर एक्झाम्पल हे सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत, फॉर एक्झाम्पल शुगर्स असेल, अमायनो ऍसिड्स असतील, फॅटी ऍसिड्स असतील, याच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रोटीन्स असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, त्याच्यानंतर न्यूक्लिक ऍसिड्स जी आहे ही आहे फिफ्थ स्टेप, दॅट इज फॉर्मेशन ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. And this formation of nucleic acid and formation of the protein, it is the landmark stage in the formation of chemical evolution. After the formation of nucleic acid, there is a formation of protobiont or the pre-cell. That is the precursor of the cell, prior stage of the सेल फॉर्मेशन. सेल फॉर्मेशनच्या आधीची जी स्टेज आहे ती स्टेज निर्माण झाली किंवा जेव्हा प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड फॉर्म झाले. लास्ट स्टेज इज द फॉर्मेशन ऑफ फर्स्ट स्टेज सेल इन द केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. See the Oparin-Haldane theory of chemical evolution of life. What the theory suggests that the entire process of chemical evolution can be divided into following 7 stages. 7 स्टेजेस मध्ये वेगवेगळे केमिकल्स हे अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये तयार झाले. एकाएकी सगळे केमिकल्स ऍट अ ग्लान्स तयार झाले नाहीत, तर स्टेप बाय स्टेप प्रत्येक काय झालेलं आहे, प्रत्येक केमिकल हे तयार झालेलं आहे. पहिलं आहे ओरिजिन ऑफ अर्थ अँड इट्स प्रायमरी ऍटमॉस्फिअर. पहिल्यांदा सूर्यापासून पृथ्वी वेगळी झाली, त्याच्यावर एक बेसिक ऍटमॉस्फिअर तयार झालं, त्याच्यानंतर
सिंपल कंपाऊंड्स लाईक अमोनिया, वॉटर आणि मिथेन तयार झालं. ह्या सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक द कार्बोहायड्रेट्स तयार झाले. या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन सारख्या रिएक्शन्सनी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. ह्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडनी न्यूक्लिक ऍसिड आणि प्रोटीन्स फॉर्म केले. अँड दिस न्यूक्लिक ऍसिड अँड प्रोटीन्स फॉर्म्स द फर्स्ट स्टेज milestone, or they are the building blocks of the precursors of the cell material that is called as the protobiont or the free cells, and these free cells leads to the formation of the first cell. In this way, in these 7 stages, there is a formation of chemical evolution or the chemical atmosphere on the earth. Now see each and every stage one by one. First is the origin of earth and its primary atmosphere. सगळ्यात पहिली chemical evolution मधली stage आहे origin of earth and its primary atmosphere. Now according to this stage or Baron-Haldane theory, the origin of earth is closely related to origin of earth itself. Atmosphere जे आहे किंवा लाईफ जे आहे अर्थ वरचं ते क्लोजली रिलेटेड आहे ओरिजिन ऑफ अर्थ सोबत. You all knows the earth originated 4.6 billion years ago. जेव्हा अर्थ सूर्यापासून वेगळी झाली, ती ब्रेक झाली, सूर्यापासून तुटली, तेव्हा अर्थ काय होतं? The earth is a glowing ball of fire and rotating cloud of hot gases. अर्थवर कुठल्याही प्रकारची सजीव सृष्टी नव्हती, तर ते काय होती? एक ग्लोईंग बॉल होता ज्याच्यावर काय आहे? रोटेटिंग क्लाउड ऑफ द हॉट गॅसेस. एक प्रचंड फायर असलेला फिरणारा ग्लोब होता ज्याच्यावर काय आहे? रोटेटिंग गॅसेसचं क्लाउड आहे. सगळीकडे काय आहे? ढग आहे. कशाचे? हॉट गॅसेसचे. This mass of the gas exploded with the Big Bang into several small pieces. हा काय गॅसचा मास आहे, हा बिग बँग थेअरी नुसार काय झालेला आहे? स्मॉल पीसेस मध्ये कन्व्हर्ट झाला. Now, as the earth moves away from the sun, the temperature of the earth slowly decreases. जशी जशी अर्थ पृथ्वी ही काय झाली? सूर्यापासून पुढे घेत झाली, सूर्यापासून दूर गेली, तसं तसं टेम्परेचर कमी झालं. आता हे टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय झालं? When the temperature of the earth decreases, the heavy elements like iron, nickel, they sank to the center and formed the solid core of the earth. पृथ्वी सूर्यापासून जशी जशी दूर गेली तसं तसं तिचं टेम्परेचर कमी होत गेलं. हे टेम्परेचर कमी झाल्यामुळे काय झालं? तर ह्या अर्थवर जे हेवी एलिमेंट आहे, लाईक आयर्न असेल, निकेल असेल, हे अर्थच्या सेंटरवर डिपॉझिट झाले आणि त्यांनी एक अर्थचा सॉलिड कोर तयार केला. नाउ as the temperature decreases, carbon, hydrogen and nitrogen occupied atmosphere of the earth. हे लाइटर एलिमेंट आहे, गॅसियस फॉर्म मध्ये आहे. कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन हे अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये इन्व्हॉल्व झाले. ऍटमॉस्फिअर ऑफ द अर्थ वॉज अ रिड्युसिंग टाइप बिकॉज देअर इज नो फ्री ऑक्सिजन. ऑक्सिजन हा कंबाइंड फॉर्म मध्ये होता, फ्री फॉर्म मध्ये होता आणि त्याच्यामुळे अर्थचं प्रिमिटिव्ह ऍटमॉस्फिअर जे होतं ते रिड्युसिंग टाइप होतं बिकॉज देअर इज नो फ्री oxygen. This is the first step in the origin of earth and its primary atmosphere. Now see the second stage. Formation of simple inorganic substances like ammonia, water and methane. दूसरी स्टेज काय आहे? फॉर्मेशन ऑफ अमोनिया, वॉटर and methane. आता हे 3 सबस्टन्स कसे फॉर्म झाले? The primitive earth contained large amount of hydrogen, nitrogen, carbon and the oxygen. Primitive earth मध्ये काय होतं?
खूप क्वांटिटी मध्ये हायड्रोजन होता, नायट्रोजन होता, कार्बन होता, ऑक्सिजन होता, पण तो काय होता, कंबाइंड स्टेज मध्ये होता, फ्री ऑक्सिजन नव्हता. आउट ऑफ दिस द हायड्रोजन वॉज व्हेरी ऍक्टिव्ह. हायड्रोजन हा खूप ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये होता आणि म्हणून तो ह्या उरलेल्या एलिमेंट सोबत कंबाईन झाला अँड इट फॉर्म्स व्हेन the active hydrogen forms with nitrogen, it forms the ammonia. हा ऍक्टिव्ह हायड्रोजन जेव्हा नायट्रोजन सोबत कंबाईन झाला तेव्हा काय फॉर्म झाला, अमोनिया फॉर्म झाला. हाच ऍक्टिव्ह हायड्रोजन जेव्हा कार्बन सोबत कंबाईन झाला तेव्हा मिथेन फॉर्म झाला. हाच हायड्रोजन जो ऑक्सिजन आहे कंबाईंड स्टेज मध्ये, त्या ऑक्सिजन सोबत म्हणून काय तयार झालं, वॉटर तयार झालं. नाउ द फॉर्मेशन ऑफ वॉटर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज in the formation or the origin of life. Now, as the temperature was very high, primitively the earth's temperature was very high, and because of this high temperature, the ammonia, methane remains gases. अमोनिया आणि मिथेन काय आहे, गॅसियस फॉर्म मध्ये राहिले. अँड द वॉटर इज इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर. वॉटर हे वॉटर वेपरच्या फॉर्म मध्ये होतं, अमोनिया आणि मिथेन गॅसियस फॉर्म मध्ये होतं. जसे जसे इयर्स पास झाले, कालांतराने काय झाली, पृथ्वी थंड होत गेली, अर्थ टेम्परेचर हे डिक्रीज झालं. आता ह्या डिक्रीज अर्थ टेम्परेचरमुळे काय झालं, धिस water which is in the form of condensed stage or water vapor, it is start to condense again and it forms in the liquid water, resulted in the rains and the earth become colder and colder. जे प्रिमिटिव्ह हाय टेम्परेचर अर्थचं असताना जे वॉटर वेपर्सच्या फॉर्म मध्ये होतं, ती कालांतराने जशी जशी पृथ्वी थंड होत गेली तसं तसं ह्या वॉटर वेपरचं कन्व्हर्शन कशात झालं, लिक्विड वॉटर मध्ये झाला. अँड इट फॉर्म्स द रेन्स, अँड बिकॉज ऑफ द रेन्स, ह्या पावसामुळे पृथ्वी काय झाली, आणखी थंड झाली. हे रेन वॉटर जे आहे ते हळूहळू अक्युम्युलेट झालं कशात, रिव्हर्स मध्ये, स्ट्रीम मध्ये, लेक मध्ये आणि सीज आणि ओशन मध्ये. आणि अशा प्रकारे पृथ्वीवर नद्या, नाले, समुद्र आणि तळी फॉर्म झाली. ही बेसिक stage झाली after the formation of water. Now, after the formation of water and accumulation of water in the river, stream, lake, seas and the ocean, the compounds which are present in the gaseous stage, ammonia and methane जे gaseous stage मध्ये होतं, they get dissolved in the rainwater and accumulated in the sea. ते रेन सोबत, पावसाच्या पाण्यासोबत काय झालं, सी मध्ये, समुद्रामध्ये accumulate झालं. And thus, in this way, the first simple compounds like water, ammonia, and methane, they are formed on the earth. This is the second stage in the formation of chemicals on the earth. Synthesis of simple organic compound. Under the influence of the available lightning and the volcanic activities, the early molecule of hydrocarbons, ammonia, water, shows the condensation and polymerization, oxidation and reduction reactions. ज्या काय व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी आणि लाइटनिंग ह्या नॅचरल प्रोसेसेस अर्थवर होतात, ह्या सगळ्या प्रोसेसेस काय केलंय, एक एनर्जी सोर्स प्रोव्हाइड केलेला आहे ह्या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला वेगवेगळ्या रिएक्शनसाठी. For example, condensation, polymerization, oxidation, and reduction. Now, this resulted in the formation of biologically important molecules like monosaccharides, amino acid, purines, pyrimidines, fatty acids, and glycerols. Out of these amino acids, they are the building blocks of the protein molecules. Purines and pyrimidines, they are the basic elements for the formation of the nucleic acid. And this formation of purine, pyrimidines and amino acid, it forms the major step in the chemical evolution of the life. Now see, this is the diagrammatic representation where there is a formation of sugars, fatty acids,
amino acid, purines and pyrimidines, and this is the simple primitive atmosphere of the earth with the simple inorganic compounds like water, carbon dioxide, hydrogen and methane. Now see the next step of the chemical evolution, that is formation of complex organic compounds. Now from the simple organic substances there is a formation of complex organic compounds. आता complex organic compounds कसे तयार झाले? Simple organic compounds came together in increasing numbers. जे काय simple ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झालेले होते त्यांचा नंबर इन्क्रीज झाल्यामुळे काय झालं, दे कोलायडेड विथ each other, they get aggregated and they form a new complex molecule like the polysaccharide, fats, proteins, nucleosides and the nucleotides. शुगर मॉलिक्युल्स कोलाइड झाले, ऍग्रिगेट झाले, पॉलिसॅकराइड्स तयार झाले, ग्लिसरॉल तयार होऊन फॅटी ऍसिड्स तयार झाले, various amino acids came together and they form a peptide linkage in between them and form the protein molecule. Then sugar and the nitrogen bases purine and pyrimidine, they came together to form a nucleoside and the nucleotide. Now when the proteins are formed, जसे proteins तयार झाले, these proteins they are enzymatic nature. Proteins ला काय आहे, enzymatic nature आहे. आता enzymes म्हणजे काय? Enzymes, these are a special type of protein or a specific protein which is having a special group called as the prosthetic group, and because of this prosthetic group these proteins or the enzymes they are called as the biocatalysts. They can catalyze the biological reaction. Catalyst म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? Catalyst काय आहे? Catalysts are the substances which accelerate the chemical reactions without interacting with the reactant. Reactant सोबत कुठेही interaction न करता जे chemical रिएक्शनचा रेट वाढवतात त्यांना म्हणतो आपण कॅटलिस्ट. आणि ह्या सगळ्या बायोलॉजिकल रिएक्शन मध्ये जे कॅटलिस्ट आहेत, जे प्रोटीन मटेरियल ऍज अ कॅटलिस्ट काम करतात त्यांना म्हणतो आपण एन्झाइम्स. नाउ फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन्स दे लीड्स द बायोकेमिकल रिएक्शन बिकॉज these proteins they are enzymatic in nature. हे प्रोटीन्स काय एन्झायमॅटिक नेचरचे होते आणि म्हणूनच ह्या एन्झाइमनी काय केलं, they accelerate the rate of other chemical reactions and therefore formation of protein molecule is considered as a landmark in the origin of life. सजीव सृष्टीच्या अस्तित्वात किंवा ओरिजिन ऑफ लाईफच्या अस्तित्वात प्रोटीन्सला इम्पॉर्टन्स आहे का? कारण एक तर प्रोटीन्स हे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत सेल्सचे, त्याच्यासोबतच हे प्रोटीन्स हे एन्झायमॅटिक आहे, एन्झाइम्स आहेत आणि ह्या एन्झाइम्स काय आहे, बायोकॅटलिस्ट आहे. हे रिएक्शनचा रेट वाढवतात म्हणजे सगळ्या केमिकल रिएक्शन प्रोसीड व्हायला मदत करतात प्रोटीन मॉलिक्युल्स and therefore protein molecule forms the landmark in the origin of life. See here there is a formation of micromolecules of life like amino acid, monosaccharides, fatty acid, purine, pyrimidines and the nucleotides. Now this is the formation of the complex organic compound in the earth's atmosphere. Now see the next stage, formation of the nucleic acid. Now as there is a formation of simple organic molecules and the complex organic molecules, there is an aggregation of phosphoric acid, inorganic substance, sugars as a simple organic compounds, purine and pyrimidines as a complex organic compound. They link together in the various combinations and they form different type of nucleotides. न्यूक्लिओटाइड म्हणजे काय तर प्युरिन किंवा पायरिमिडिन बेस असेल तो अटॅच झालाय शुगर मॉलिक्यूलला आणि फॉस्फरिक ऍसिडला, त्या कंप्लीट स्ट्रक्चरला म्हणतो आपण न्यूक्लिओटाइड्स. नाउ दिस व्हेरियस न्यूक्लिओटाइड्स दे जॉइन टुगेदर by a phosphodiester linkage and they form a nucleic acid. Now this formation of nucleic acid is the first step towards the formation of life.
सजीव सृष्टीची सुरुवात व्हायला न्यूक्लिक ऍसिडचं फॉर्मेशन हे पायोनियर स्टेज आहे, पहिली स्टेज आहे का? Because these nucleic acid they acquire a self-replicating ability, which is the fundamental property of living forms. ह्या न्यूक्लिक ऍसिडला काय आहे? सेल्फ रेप्लिकेटिंग प्रॉपर्टी आहे. ते स्वतः सारख्याच असंख्य कॉपीज त्यांच्यासारख्याच असंख्य न्यूक्लिक ऍसिड तयार करू शकतात आणि हीच फंडामेंटल प्रॉपर्टी डिफरन्शिएट करते लिव्हिंगला नॉन लिव्हिंग पासून, की लिव्हिंग थिंग्स या रिप्रोड्युस्ड होऊ शकतात, त्यांच्यासारख्या असंख्य कॉपीज तयार करू शकतात, नॉन लिव्हिंग थिंग्स ते करू शकत नाही. ही प्रॉपर्टी कोणामुळे आहे? तर न्यूक्लिक ऍसिडमुळे आहे. म्हणून फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ऍसिड इज मच मोर इम्पॉर्टन्स इन द origin of the life. Now this formation of nucleic acid is the pioneer stage in the formation of the protobiont or the pre-cells or the precursors of the cells. Now these nucleic acids along with the inorganic and organic compounds form in the form of life. They are called as protobionts or the protocells. आता न्यूक्लिक ऍसिड फॉर्म्स झाले आहे, हे सगळे अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये कोणासोबत आहेत? इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस सोबत आहेत आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस सोबत आहेत. हे सगळे सबस्टन्सेस एकमेकांना हेल्पफुल आहे. कशासाठी? फॉर द फॉर्मेशन ऑफ फर्स्ट लाईफ, अँड दिस फर्स्ट लाईफ इट इज कॉल्ड एज protobiont. Proto means primary, bionts the living, or the procells or the pre-cells, that is the precursors of the cells. Now Oparin and Sidney, who proposed this theory, demonstrated the formation of aqueous suspension of polymers from where the life originates. Oparin called these aggregates as a coacervates, while the Sidney Fox called them as a proteinoid or the microsphere. हे जे aggregates तयार झाले न्यूक्लिक ऍसिड्सच्या भोवती, हे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि सगळे मॉलिक्युल्स तयार होऊन जे काय प्रिकर्सल, जे लाईफ साठीचं मटेरियल तयार झालं, या मटेरियलला कोएझर्वेट म्हटलं आहे ओपॅरिननी, व्हाईल मायक्रोस्पियर किंवा प्रोटीनॉइड म्हटलेले आहे सिडने फॉक्सनी. नाउ दिस इज द फॉर्मेशन ऑफ protobiont or the pre-cells, and from this there is a formation of first cell or the first life on the earth. The nucleic acid in pre-cell had a capacity to multiply, but gradually it started directing series of chemical reactions like protein synthesis. ह्या न्यूक्लिक ऍसिडला काय कॅपॅसिटी आहे? कशाची? मल्टिप्लाय व्हायची. तेव्हा त्यांनी त्याच्यासारख्या असंख्य कॉपीज तयार केल्या आणि ग्रॅज्युअली ह्या कॉपीज मध्ये काय झालं? प्रोटीननी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टार्ट केली. ह्या प्रोटीन सिंथेसिसच्या प्रोसेसनी काय झालं? This protein synthesis, it is a significant step in the formation of pre-cells, and thus the chemical evolution of life leads to the biological evolution. अशा प्रकारे जे कॉम्प्लेक्स केमिकल्स पृथ्वीवर तयार झाले त्यांनी बायोलॉजिकल इव्होल्युशनची सुरुवात केली. म्हणजेच ओरिजिन ऑफ लाईफची सुरुवात ही वेगवेगळे केमिकल्स अस्तित्वात आल्यानंतर झाले. हेच सांगते Oparin-Haldane theory of chemical evolution. आता ही थेरी खरी आहे किंवा नाही, किंवा ही थेरी प्रूफ केलेली आहे another group of scientists, and this is the Urey and Miller's experiment in support of chemical evolution. Chemical evolution नी बायोलॉजिकल इव्होल्युशन कसं झालं किंवा सजीव सृष्टी ही पहिल्यांदा केमिकल इव्होल्युशनच्या फॉर्म मधून पुढे कशी अस्तित्वात आली हे प्रूव्ह करायसाठीचा एक सिंपल एक्सपेरिमेंट आहे युरे अँड मिलर्स एक्सपेरिमेंट. स्टॅनले Miller and Urey, these two scientists, they performed the experiment for the evidences in support of Oparin's theory of chemical evolution. जी ओपॅरिन आणि हल्डेननी केमिकल इव्होल्युशनची थेरी सांगितली त्या थेरीला सपोर्ट म्हणून हा युरे मिलर एक्सपेरिमेंट आहे. हा एक्सपेरिमेंट काय आहे? नाउ लेट अस सी द एक्सपेरिमेंटल सेटअप. सोपा एक्सपेरिमेंट आहे. ही जी तुम्हाला फिगर दिसते आहे, दिस इज अ क्लोज्ड
apparatus or a closed system of glass. ही ग्लासची एक क्लोज सिस्टीम आहे. ह्या क्लोज सिस्टीम मध्ये काय काय आहे? हा बघा, हा जो आपल्याला बॉइलिंग वॉटर लिहिला दिसते, हा आहे एक ग्लास चेंबर फिटेड विथ द कॉर्क. हा ग्लास चेंबर आहे, कशाने फिट आहे? कॉर्क आहे. ह्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे? बॉइलिंग वॉटर घेतलेलं आहे. नाउ दिस इज जॉईंट टू द व्हॅक्यूम पंप. याला काय केलेलं आहे? व्हॅक्यूम पंपने जॉईन केलेलं आहे. हिअर देर इज अ बॉइलिंग वॉटर. नाउ धिस बॉइलिंग water vapors enters through vacuum pump into this electrode section where there is a spark discharge by the टंगस्टन इलेक्ट्रोड. हे टंगस्टनचे 2 इलेक्ट्रोड आहे, ज्याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे? स्पार्क डिस्चार्ज सोडलेला. हा स्पार्क डिस्चार्ज कशाला रिझेंबल करतो? तर युरिया आणि मिलरचं म्हणणं आहे की ज्या काय नॅचरल ऍक्टिव्हिटीज होतात, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज असेल, लाइटनिंग असेल म्हणजे विजेचा गडगडाट आहे, किंवा व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज आहे, भूकंप आहे, ह्या ऍक्टिव्हिटीजला कन्सिडर्ड केलेलं आहे स्पार्क डिस्चार्ज. नाउ दिस स्पार्क डिस्चार्ज इज सिम्युलेटेड और कन्सिडर्ड ॲज अ नॅचरल व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज. याच्यामुळे काय झालं की ह्या वॉटर वेपर्स मध्ये जे काय हे सिंपल सबस्टन्सेस आहे, लाईक मिथेन, अमोनिया, वॉटर अँड हायड्रोजन, ह्या वेगवेगळ्या केमिकल पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स तयार झाले, आणि ह्या कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्युल पासून पुढे न्यूक्लिक ऍसिड, प्रोटीन्स पासून सजीव सृष्टी अस्तित्वात आली. नाउ सी how this experiment works. Now see, here there is taken a boiling water. इथे आपण काय केलेलं आहे? बॉइलिंग वॉटर घेतलेलं आहे, यांनी व्हॅक्यूम प्रोव्हाइड केलं. ह्या वॉटर वेपर्स जे आहे, ह्या वॉटर वेपर्स आलेले आहे ह्या इलेक्ट्रोड सेक्शन मध्ये. ह्या इलेक्ट्रोड सेक्शन मध्ये हा फ्लास्क बरेच दिवस असाच रिएक्शन साठी सोडून दिला. आता ह्या रिएक्शन्स, आता ह्या वॉटर मध्ये काय आहे? मिथेन आहे, अमोनिया आहे आणि हायड्रोजन आहे. हे सगळे गॅसेस इंटरॅक्ट होऊन ह्या ज्या काय वॉटर वेपर्स आहेत, ह्या वॉटर वेपर इथे काय आहे? कंडेन्सर आहे. ह्या कंडेन्सरने ह्या कंडेन्स झाल्या अँड द लिक्विड वॉटर इज कलेक्टेड इनटू धिस लिक्विड वॉटर ट्रॅप. हा जो आपल्याला यू शेप पोर्शन दिसतो, ह्या यू शेप पोर्शन मध्ये हे सगळं वॉटर वेपर काय झालंय? कंडेन्स झाल्या. म्हणजेच ह्या इलेक्ट्रिक डिस्चार्जच्या नंतर केमिकल रिएक्शन्स होऊन किंवा वेगवेगळ्या रिएक्शन्स होऊन जे काय प्रॉडक्ट मिळालं असेल, ते प्रॉडक्ट लिक्विड फॉर्म मध्ये कंडेन्स झालेलं आहे ह्या ट्रॅप मध्ये. आता ह्या एक्सपेरिमेंटचे ऑब्झर्वेशन्स आणि कन्क्लुजन्स काय आहेत ते आपण पाहू. Now see, the mixture of methane, ammonia, hydrogen is passed through this stopcock. Flask is boiled at low temperature. बरोबर आहे, लो टेम्परेचरला आपण फ्लास्क बॉइल केला. The mixture was exposed to electric discharge for several days. इथे हे काय केलं? स्पार्क डिस्चार्जने सेव्हरल डेज हे मिक्सचर एक्सपोज केलेलं आहे. गॅसेस वॉज अलाउड टू कूल इंटू लिक्विड इंटू दिस ट्रॅप. आता ह्या एक्सपेरिमेंटचा सिग्निफिकन्स काय आहे? Using spark discharge apparatus, Urey and Miller demonstrated the formation of amino acid, sugar and other simple organic compounds by reacting the condition that might have prevailed on the primitive earth. आपण ज्या कंडिशन लॅबोरेटरी मध्ये घेतलेल्या आहे, ह्या प्रिमिटिव्ह अर्थवर याच स्वरूपात झालेले आहे, हे हा एक्सपेरिमेंट सांगतो. आणि आता जे लिक्विड फॉर्म झालेला आहे, ह्या फॉर्म लिक्विड मध्ये आपल्याला काय मिळायला पाहिजे? अमोनिया मिळायला पाहिजे, शुगर मिळायला पाहिजे आणि अदर सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मिळायला पाहिजे. नाउ लेट अस सी द ऑब्झर्वेशन्स अँड इन्फरन्स ऑफ द Urey-Miller's experiment. Now what are their observations? The trapped product was analyzed for its content and it was found that the variety of simple organic compounds, especially amino acid and sugars, were formed. हा ट्रॅप मध्ये हे जे काय लिक्विड मिळालं, याच्यामध्ये काय काय होतं? सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स होते, अमायनो ऍसिड्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स. आता याच्यावरून आपण कन्क्लुजन किंवा इन्फरन्स युरे मिलरने काय काढलं?
Urey-Miller's experiment provided the vital proof that essential building blocks, that is nucleotide, amino acids, etc., for the first living organisms could have been formed on primordial earth. हा एक्सपेरिमेंट हे सजेस्ट करतो की हे आपण जे लॅबोरेटरीमध्ये इलेक्ट्रिक डिस्चार्ज हा कंपॅरेबल आहे कशाला, नॅचरल व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज, आणि या व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीजनी ह्या सिंपल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स पासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार केले. अँड दिस कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड ते आहे प्रिकर्सर किंवा प्रायमॉर्डियल ऑफ द लाईफ ऑन द अर्थ. Probably the synthesis of protein was the landmark in the formation of the life. In this way, this Oparin-Haldane theory explains how the chemical evolution takes place. In the next lecture, we will see the organic evolution of the life and the further processes. We will stop here for today's lecture. Thank you.